रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय रूप पाहता लोचनी 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 ए सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी ए म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय सरस्वती माते द्यावी माझ स्फूर्ती सरस्वती माते द्यावी माझ्या स्फूर्ती सरस्वती माते द्यावी माझ स्फूर्ती सरस्वती माते द्यावी माझ्या स्फूर्ती येतो का कुळती तुझ लागी येतो का कुळते तुझ लागी येतो का कुळते तुझ लागी लाडके लढीवाळ मागत से तुझ 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 वंदित से रज चरणाची वंदित से रज चरणा वंदित से रज चरणा त्वर येऊन या शिरी ठेवी हात त्वरे येऊन या शिरी ठेवी हात त्वर येऊन या शिरी ठेवी हात त्वरे येऊन या शिरी ठेवी हात जाईल ही
भ्रांत तेव्हा माझी जाईल ही भ्रांत तेव्हा माझी आपुल्या बाळासी धरी आता हाती आपुल्या बाळाची धरी आता हाती आपुल्या बाळासी धरी आता हाती आपुल्या बाळाची धरी आता न करी फजिती जनामध्ये न करी फजिती जनामध्ये न करी फजिती जनामध्ये विश्वात्मा तो हरी त्याची वर्णी कीर्ती विश्वाचा तो हरी त्याची वर्णी कीर्ती विश्वात्मा तो हरी त्याची वर्णी कीर्ती विश्वात्मा तो हरी त्याची वर्णी कीर्ती आवडीचा ओती रस माये आवडीचा रस माये आवडीचा ओती रस माये ऐकोनिया स्तव झाली से प्रसन्न 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 नाम तव अभिमान मज लागी नामात अभिमान मज लागे नामात अभिमान मज लागे लाडके लढीवाळ मागत से तुझ लाडके लढीवाळ मागत शे लाडके लढीवाळ मागत से तुझ लाडके लढीवाळ मागत शे वंदित से रज चरणाची वंदित शिरज चरणाची वंदित शिरज चरणाची विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठ्ठल 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 पुंडलिकावर द्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा की जय भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गणपती बाप्पा सरस्वती माता की विठ्ठल 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 सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुळती तुझ लागी लाडके लढीवाळ मागत असे तुझ वंदित से रज चरणीचे नवरात्र महोत्सवातील आजचा दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा लाडका सण मला असं वाटतं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा विजयादशमीचा मुहूर्त आहे आणि विजयादशमी नवरात्र 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 म्हणजे नेमकं काय या वेळेला आपण 9 दिवसांमध्ये माता जगदंबेची सेवा करतो भक्ती करतो विचार जर केला ही जगदंबा ही देवी वेगळी आहे का देव आणि देवीमध्ये आपण जे फरक करतो तो खरंच फरक आहे का कधीतरी या गोष्टींचा आपण विचार करायला हवा संतांनी आपल्याला या गोष्टीमध्ये बरंचसं सांगितलं जसं हरिहरा भेद नाही नका करू वाद असं सांगितलं तसं देवीमध्ये आणि देवामध्येही भेद करू नका नवरात्र महोत्सव हा फक्त महिलांचाच सण आहे असं जर आपल्या डोक्यात असेल तर काढून टाका हा सर्वांचा आवडतीचा जवळचा सण आहे नवरात्रामध्ये खरं सांगायचं म्हटलं तर माता दुर्गेनं महिषासुराला कुठतरी मारायचा प्रयत्न केला 9 दिवस आटाटटीचं त्यांचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये कुठतरी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी माता दुर्गेनं तिला त्या महिषासुर मर्दनाचा संहार केला आणि संहार केल्यामुळे झालं काय तिला विजय प्राप्त झाला आणि त्यांना विजय प्राप्त झाला म्हणून त्या सणाला विजयादशमी असंही म्हटलं जातं आणि या विजयादशमीला या दसऱ्याला आपण सर्वजण आपट्याची पानं ही सोनं म्हणून एकमेकाला वाटत असतो हा आपली कुठेतरी परंपरागत चालू असलेली ही परंपरा आहे म्हणून तुम्हा सर्वांना श्रोते वर्गांना
माझ्या सगळ्या संतांना, माझ्या सगळ्या मातृपितृवर्गांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. संतांनी आपल्या पुढे सांगावं, सरस्वती माता ही सर्वात लाडकी देवी आहे. विद्येची, कलेची, ज्ञानाची देवी म्हणून ज्या देवीला पाहिलं जातं ती सरस्वती माता. सरस्वती माता म्हणजे सामान्य नाही. ज्या वेळेला पृथ्वी तलावर पहिल्यांदा माणसाचं शरीर माणूस तयार करायचा होता ब्रह्मदेवाला, किंवा इतर सगळ्या युनी निर्माण करायच्या होत्या ब्रह्मदेवाला, सृजन करायचं होतं. सर्जन करणं म्हणजे कुठंतरी त्याची उत्पत्ती करणं, हे काम ब्रह्मदेवाकडे होतं. त्यावेळेला ब्रह्मदेवाला विचार पडला की या सगळ्या सृष्टीमध्ये मी तयार करेल, पण याच्यात प्राण कोण फुंकेल, सगळ्यांना वाणी कोण देईल, ज्ञान कोण देईल, कला कोण देईल. या अनुषंगानं अंतकरणातून कुठेतरी हाक मारली. त्या हाकेला धावून आली ती देवी म्हणजे सरस्वती माता. सरस्वती मातेचं प्रागट्य झालं वसंत पंचमीला, आणि तिथून पुढे सरस्वती मातेनं सगळ्यांना वाणी, ज्ञान, कला या गोष्टींचं कुठेतरी हे गुण दिले. आणि तिथून पुढे या पृथ्वी तलावर त्या मातेला, सरस्वती मातेला खूप मोठं प्राधान्य प्राप्त झालं, जे आपण सगळेजण तिला ज्ञानाची देवता, वाचेची देवता, वाणीची देवता म्हणतो. तिची पूजा अर्चा करतो. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, 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 हंसावरती बसून शारदे, मयुरावती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावती बसून, हाती घेऊन या विना करी मंजूळ गायन, हाती घेऊन या विना करी मंजूळ गायन, हे सभेमध्ये बसून शारदे, हंसावरती बसून, मयुरावरती बसून शारदे, हंसावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावती बसून. विचार करा, तुकोबारायांनी या अभंगामध्ये श्री शारदा म्हणजे ज्या मातेला आपण सरस्वती माता म्हणतो तिचं वर्णन केलं आहे. हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. तिच्या हातामध्ये सुंदर अशी एका साईडला वीणा आहे, एका हातामध्ये पुस्तकं आहेत, एका हातामध्ये माळ आहे. अशी ही सरस्वती माता अख्ख्या जगाला ज्ञान देण्याचं, ज्ञान प्रदान करण्याची, कला प्रदान करण्याचं काम करते. त्या सरस्वती मातेला आपल्या सर्वांच्या मनातून वंदन आहे. खरं सांगायचं म्हटलं तर याच सरस्वती मातेला आजच्या अभंगामध्ये नामदेव राय काय मागणी मागतात? सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. सरस्वती माते मला स्फूर्ती दे. मला काय दे? स्फूर्ती आणि शक्ती, ताकद. कशाची ताकद दे? तर भक्तीची ताकद दे. अंतकरणामध्ये प्रेमाचा ओलावा दे. कुठेतरी मी जी भक्ती करतोय त्या प्रेमामध्ये ताकद अशी असावी. जर प्रेमामध्ये ताकद नसेल तर आपण भगवान परमात्म्यावर प्रेम करू शकत नाही. शक्ती म्हणजे नेमकं काय? शक्ती कुणाला म्हणतात? आपण जर डॉक्टरकडे गेलो, एखाद्या वेळेला आपल्याला अशक्तपणा आला तर डॉक्टर आपल्याला असं म्हणत नाही की तुमच्यातला ब्रह्मा गेला, तुमच्यातला विष्णू गेला, तुमच्यातला महेश गेला. ते काय म्हणतात? तुमच्यातली शक्ती गेली. समजून घ्या. डॉक्टर काय म्हणतात? तुमच्यातली शक्ती गेली. शक्ती गेली म्हणजे ताकद गेली. खरी ही शक्तीचं स्वरूप म्हणजे ताकद. ही देवी म्हणजे सामान्य नाही. तुमच्या अंतकरणामध्ये रोम रोमामध्ये आहे ही देवी, ही शक्ती. ती प्रत्येकाच्या रोमारोमात आहे.
ती नाही असं ठिकाण नाही. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगा वयाले यमाही माझे नाव, शकून सांगा वयाले यमाही माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. विचार जर केला, देवीचं स्वरूप संतांनी आपल्या नाथ बाबांनी निर्गुण स्वरूप आहे असं सांगितलं. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. विचार करा, निर्गुण स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याला मानलं जातं, तसं देवी आणि देव एक असल्या कारणानं दोघही एकच आहेत. विचार करा तुम्ही, शिव काय आणि शक्ती काय वेगळे आहे का? मानलं तर एकच आहे आणि मानलं तर नाही आहेच, फक्त समजलं पाहिजे. माऊलींचं स्वतः वैयक्तिक मत आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली म्हण. हे सगळे हरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हा एक एकाचे हृदयी, हा एक एकाचे हृदयी. नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. किती सुंदर प्रमाण दिला आपल्या दादांनी. हरिहरा भेद काही नका करू वाद, एक एकाचे हृदयी. कसे गोडी साखरेच्या ठाई. जशी साखरेच्या म्हणजे साखर जशी गोड आहे चहू बाजूनी समप्रमाणात सारखी, तसं भगवान परमात्मा हा प्रत्येक ठिकाणी समप्रमाणात आहे. सुईचं टोक रोवल एवढी सुद्धा जागा रिकामी ठेवली नाही कुणी माझ्या देवीनं. नाही असे ठिकाण नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. पण तरी जर आपण म्हणत असन चला देवाला जाऊ, मग आपल्या एवढं खरंच वेड कोणी नाही. कारण देव सदा जवळी असे, या लागी जन कैसे पिसे, पाहो जाता देशो देशे, पण ज्यांना समजला तो गदगदा असे. देव नावाची गोष्ट इतका जवळ आहे की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालू शकत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोटे. झाडाचं पान जर त्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही तर मला सांगा राहिलाय विषय कुठं? बरं आपलं बघा, चालतंय खातंय पितंय आईश करतंय कुणाच्या जीवावर? विचार करा ना. चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. इथं करतच नाही, चुकायचा विषय येतच नाही. सगळ्या गोष्टीची आठवण आहे आम्हाला, पण भगवान पंढरीनाथाची देवी आई जगदंबेची आठवण कधी होती? ज्या वेळेला नवरात्र महोत्सव साजरा होईल ना त्यावेळेला. जोपर्यंत नवरात्र महोत्सव गावामध्ये चालू आहे, भक्ती चालू आहे, घट बसलेला आहे, तोपर्यंत आम्हाला देवाची आठवण आहे. एकदा सगळं झालं की आमची देवाची भेट डायरेक्ट पुढच्या वर्षीच्या पुढच्या सणाला, तोपर्यंत नाही. हा मेळ चुकीचा आहे. संतांनी परमार्थ करायला सांगितला, भक्ती करायला सांगितली, पण ती कंपल्सरी असावी, सततम असावी. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत जर तुम्ही देवाच्या नामचिंतनात राहिले तर आयुष्याचा उद्धार व्हायला टाइम लागणार नाही. प्रत्येक गोष्टीची आवड माणसाला कंपल्सरी असावी. जेवण जसं टायमिंगला रोज नित्य नेमानं लागतं, बरोबर आहे का? चुकीचं आहे? जेवण टायमिंगला पाहिजे, बरोबर ना? कामधंदा टायमिंगला पाहिजे. झोप महत्वाची आहे. नाही थोडी झोप झाली तर बायकोवर आपण चिडचिड करतो, लेकरा बाळांवर चिडचिड करतो. विचार करा, या सगळ्या गोष्टी कितीतरी आपल्याला महत्वाच्या आहेत, तसं परमार्थही कुठेतरी महत्वाचा आहे का नाही?
थोडा अभ्यास करायला हवा आपण. स्वतः माऊली म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, ज्याला भक्ती आवडत नाही, भक्ती विना पशु कसासी वाढला, सटवीन नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुडा, ज्याच्या मुखात देवाचं नाम नाही ते सापाचं तोंड आहे. काय मांडावं नाथ बाबांनी प्रमाण, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नवे काळ सर्प आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाम नाही ते सापाचं तोंड आहे असं नाथ बाबा म्हणतात. मग माणसाचं असेल तर घ्यावं का न घ्यावं हा विचार आपण करायला हवा. माणसाच्या आयुष्यात येऊन जर नामाची गोडी लागत नसेल तर एवढं कोट्यावधी रुपयाचं शरीर मिळून काय फायदा आहे मला सांगा ना. तुम्ही काय म्हणता, खाणं पिणं या गोष्टी महत्वाच्या आहेत? नाही, कुठंतरी परमार्थ ही जीवनामध्ये खूप मोलाचा आहे, खूप महत्वाचा आहे. भक्ती नसेल तर आयुष्याला किंमत नाही. आणि एक सांगू का, प्रपंच तुम्ही बघा, सगळ्यांना आहे पोटाची चिंता, सगळ्या युनियनमध्ये आहे, सगळ्या प्राण्यां पक्ष्यांमध्ये, सगळ्यांमध्ये आहे, पण परमार्थ करायचा अधिकार फक्त माणसाला आहे. इतर योनीच्या ठाई हा विचार होऊ शकत नाही. बाकीच्या देहांमध्ये तुम्ही परमार्थ करू शकत नाही. म्हणून देवाने एवढं सोन्यासारखं शरीर आपल्याला दिलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं एवढं सोन्यासारखं आयुष्य देण्याच्या पाठीमागचं कारण, कुठंतरी या माणसानं स्वतःची सोडवणूक करून घ्यावी. मग सोडवणूक करणं म्हणजे नेमकं काय? हीच ताकद दे म्हटलेत नामदेव महाराज, की मला याच्यातून बाबा सोडव, कसं तरी कुठंतरी मला चांगली बुद्धी दे, मला भक्ती करण्याची ताकद दे. हीच मागणी करतात सरस्वती मातेकडं, की मला या प्रपंचामधून, या संसार महासागरातून तरुण ने, आणि संसार महासागरातून तरणं, आयुष्याचा उद्धार करणं म्हणजे नेमकं काय? कधी अभ्यास केला का आपण या गोष्टीचा? करायला हवा. या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की सार्थक करणं, भलं करणं, चांगलं करणं, हित करणं म्हणजे नेमकं काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनी जट्रेशनम. समजून घ्या, पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, हे जन्म मरणाचं दुःख जे मागं लागलंय ना, हे आपल्याला कायमचं नष्ट करायचंय. मेन पॉइंट आपला ते साधायचं आहे आपल्याला, की या उभ्या आयुष्यात आपल्याला स्वतःची सोडवणूक करून घ्यायची आहे. म्हणून तर संत म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. स्वतःची सोडवणूक करा. मग स्वतःची सोडवणूक करा म्हणजे नेमकं काय करा? हे जन्म मरण जे आपल्या पाठीमागे लागलंय ना, बरं जन्म मरण म्हणजे एका काळचं आहे का? हा सुद्धा देह मिळाला, कितीतरी यातना मिळून आपल्याला मिळाला. समजून घ्या, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक योनी कोटी वेळा फिरायची, एका जन्मामध्ये कोटी वेळा जन्म घ्यायचा, कोटी वेळा मरायचं, कोटी वेळा दुःख भोगायचं. असे किती जन्म? 84 लाख जन्म. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जन्म भोगायचा. कुठंतरी पाप आणि पुण्य जर समान झालं, बाय चान्स होत नाही, नशिबात असेल तर होईल, पाप आणि पुण्य समान झालं तर माणसाचं आयुष्य मिळतं. एवढा डिफरंट आहे हा शरीर, एवढं डिफरंट, एवढा फरक आहे या देहाला मिळण्यासाठी. खूप प्रयत्न केले तेव्हा आपल्याला हे शरीर मिळालंय. म्हणून माझी विनंती बाबांनो, मिळालेलं आयुष्य नुसतं मिळालंय म्हणून वापरू नका, ते कळून घ्या. कारण शरीर मिळणं महत्वाचं नसतं, एखादी गोष्ट मिळणं महत्वाची नसते, ती गोष्ट कशासाठी मिळालंय ना हे कळणं महत्वाचं आहे. 4 टप्पे पडतात. 1 मिळालं पण कळालं नाही, 2 कळालं पण मिळालं नाही, 3 मिळालंही नाही, कळालंही नाही, 4 मिळालं सुद्धा आणि कळालं सुद्धा. आता हे 4 टप्पे कसे? 1, माणसाचा विचार घ्या. शरीर मिळालं आपल्याला, पण कुठं वापरायचं, कसं वापरायचं, कोणत्या पद्धतीनं वापरायचं हे नाही कळालं, म्हणजे शरीर मिळालं पण कळालं नाही. 2, देवांचा अभ्यास करा. शरीर मिळवायची ताकद आहे पण मिळत नाही. शरीर कळालं पण मिळालं नाही. कुणाला? देवाला. आणि जनावरांचा अभ्यास केला, पशु पक्ष्यांचा अभ्यास केला तर काही घेणंच नाही. शरीर मिळतही नाही आणि शरीर कळतही नाही. 4 संत, शरीर मिळालं सुद्धा आणि कळालं सुद्धा. मग आपण ठरवायचं कोणत्या टप्प्यात बसायचं, माणसाच्या, जनावराच्या, संताच्या का देवाच्या? जर बसायचं असेल तर संतांच्या टप्प्यात बसा आणि हे आयुष्य तुमच्या हातून जाण्या अगोदर बसा. संतांना हेच सांगायचं की मिळून उपयोगाचं नाही हे शरीर, कळून घ्या बाबांनो. कारण जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. कधी आपण जाईल, कधी हे शरीर आपल्या हातून निघून जाईल सांगता येत नाही बाबांनो. म्हणून थोडासा अभ्यास करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. आयुष्यामध्ये खरं सुख देवापाशी आहे.
सुख बसे एके ठाई बहुपाई संतांची या, बहुपाई संतांची या, बहुपाई संतांची या. सुख बसे एके ठाई बहुपाई संतांची या, बहुपाई संतांची या, बहुपाई संतांची या. विचार करा, सोप्यात सोपं करून सांगतात संत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे संतांचं प्रमाण आहे. काय? सुख वसे एके ठाई बहुपाई संतांची या. सुख नावाची गोष्ट तुम्ही इतरत्र शोधत असाल पण तेच सुख संतांपाशी आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देई वारा, बाप रखुमा देवी वारा, बाप रखुमा देवी वारा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. विचार करा, बाबांनी किती सुंदर प्रमाण दिलं. सर्व सुखाचे आगर, सगळ्या सुखाचा आगर म्हणजे त्याच्या पुढचं सुख काहीच नाही. सगळ्या सुखाचा आगर माझा भगवान परमात्मा आहे. मग त्याच्या नादी जर आपण लागलं, त्याला जर आपण आपलंसं केलं तर का सुखी होणार नाही आपण? का सुखी होणार नाही? तुम्ही सुख शोधता कुठं? प्रपंचात. पण इमानदारीनं खरं सांगा, प्रपंचात सुख आहे का? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुझी शोधू न पाहे. सुख नावाची गोष्ट प्रपंचात आहे का? अजिबात नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. विचार करा, दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. सुख नाही कोठे, आली या संसारी वाया हवं भरी होऊ नका. तरी आम्हाला वाटतं सुख मिळणार आहे का प्रपंचात सुख? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. किती प्रपंचामध्ये सुख शोधा, आयुष्यामध्ये प्रपंचात सुख मिळणार नाही. पण एक तोडगा संतांनी काढला. प्रपंचात सुख मिळेल तुम्हाला, पण प्रपंच तसा करावा लागेल. प्रपंचात कसं राहायचं? जसं पक्षी अंगणामध्ये उतरतात ना, विचार करा तुम्ही, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. कैसे? जसे पक्षी असतात तसे अंगणात उतरतात, दाणे टिपतात, दाणे खातात, निघून जातात. का मिळतात म्हणून तिथंच मुक्काम करतात? संसारी असावे हसोनी नसावे, संसारी असावे हसोनी नसावे, संसारी असावे हसोनी नसावे, संसारी असावे हसोनी नसावे. भजन करावे भजन
कसे असून नसल्यासारखे. आमचं सगळं जीवन त्या प्रपंचात गुंगलंय. उठता बसता झोपता उठता पार प्रपंच शिवाय आम्हाला काही आठवत नाही. देवानं एवढं कोटी रुपयाचं शरीर दिलं फक्त भजनासाठी, न भोजनासाठी. इथं फक्त चाललंय पोटासाठी. या गावातून त्या गावात, या तालुक्यातून त्या तालुक्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात. इथं काम कर तिथं काम कर. कशासाठी? इथं भर पोटासाठी. आणि पहा किती आटाआटी. तरी सुद्धा आमचं पोट भरत नाही. रोज 2-4 किलो आपण अन्न खात असन तरी कुणाचं पोट भरलं? मला परत जेवायची गरज नाही असं आहे? अहो नाही ना. हे पोट कधीच भरू शकत नाही. एवढं पोटासाठी आम्ही आटापिटा करतो. पोटासाठी किती वेळ देतो आम्ही. लक्ष्मी कमवायला किती वेळ देतो. पण कधीतरी विचार करा, या गोष्टी नाशिवंत आहे. खरं काय ते परब्रह्म आहे. त्याला आपलंसं करा. त्याच्याशिवाय खरं सुख नाही. आणि हे खरं सुख तुम्हाला मिळवायचं असेल तर संतांच्या मार्गाने जावं लागेल. एवढं कोटी रुपयाचं शरीर मिळाले पुन्हा नाही मिळणार. नरदे दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणनारे, तयामध्ये दुःख यातनारे. तुम्ही आठवा मधुसूदना, हे शरीर दुर्लभ आहे, पुन्हा नाही मिळणार. आज मिळालं नशिबानं मिळालं, पण पुन्हा मिळणार नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर, खरं सांगायचं म्हटलं तर शरीर कसं मिळतं माहितीये का? पावला हा देह का गटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. हे उदाहरण तुम्हाला सर्वांना पाठ असेल, पण तरी सुद्धा आपण उजाळा द्यायचं काम करू. विचार जर केला, एका राजानं राज्यात दवंडी पिटली. जो मला एक कावळा आणून देईन त्याला मी 1000 रुपये बक्षीस देईल. दवंडी कुणी पिटली? मी. बोला, राजानं. काय पिटली? जो मला एक कावळा आणून देईन त्याला मी बक्षीस देईल, 1000 रुपये देईन असं म्हटलं. ही दवंडी ऐकली एका आंधळ्यानं. आंधळा म्हणजे जन्मांध असेल, भीत आंधळा, त्याला काही दिसत नव्हतं असा आंधळा. आणि या आंधळ्याने दवंडी ऐकली. मनात विचार केला, नशिबात असन तर भेटन म्हणला. काहींचं लक भारी असतं बरं का. नुसती इच्छा करू द्या त्याचं नशीब फळणारच, त्याला चांगलं होणारच, त्याला ती गोष्ट मिळणारच. याच्यात 100% सक्सेस त्याला मिळतो. आणि याचं नशीब होतं. याला रोजची सवय होती आंघोळ करायला नदीवर जायचं. कुठं जायचं? नदीवर. नदीवर गेला कमरोड्या पाण्यात जायचं. कमरोड्या पाण्यात गेला, दोन्ही हात वर करणार, टाळी वाजवणार आणि मग डुबकी मारणार. अशी रोजची सवय. त्या सवयीप्रमाणे तो आंधळा नदीत उतरला, कमरोड्या पाण्यात गेला, दोन्ही हात वर केले, टाळी वाजवणार. एवढ्या टाळीत अचानक कावळा आला. ह्याला नशीब म्हणतात. हातात कावळा आला तसं मनाला समाधान वाटलं. म्हटलं वा क्या बात आहे. आवाजावून ओळखलं ना त्यांनी, हा दुसरा तिसरा कोणता पक्षी नाही, हा कावळा आहे. मनाला एवढं समाधान वाटलं. म्हटलं कावळा मिळाला म्हणजे 1000 रुपये मिळाले. चला म्हटलं बरं झालं माझं, मला आता टेन्शन नाही. पण त्यांनी थोडासा विचार जास्त केला, थोडा लोभ उत्पन्न झाला आणि मनामध्ये विचार आला, आणखी एखादा असाच मिळाला तर 2000 रुपये होतील, मला मरस्तवर टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. असं पुढचं डोकं लावलं. मग जो पहिला कावळा मिळालेला होता का, तो असा बगलात दाबला आणि दुसरा कावळा मिळावा म्हणून पुन्हा डबल हात वर करायला गेला. पहिला सापडलेला गेला. आता दुसरा मिळण्यासाठी किती तास तिथं टाळ्या वाजवत बसल्या मिळणार आहे. नामदेवरायांनी तीच सांगावं, भक्ती करा, वारकरी व्हा. भक्ती करण्यासाठी पहिल्यांदा वारकरी व्हावं लागतं. आणि वारकरी होण्याकरता पहिल्यांदा तुळशीची माळ गळ्यावर प्रदान करावी लागते. पहिलं पाऊल आहे गळ्यावर पवित्र तुळशीची माळ असणं. आता काही तिथं डोकं लावतात, ताई आमची मनाची माळ आहे, आमची मनाची माळ आहे, माळ घातल्यावरच परमार्थ होतो असं कोण म्हटलं? मी म्हणते माळ घातल्याशिवाय परमार्थ होणार नाही. कसं काय? आता साधा विषय, आपल्या प्रपंचातला विषय घ्या. लय लांब कशाला जायचं. आपली पत्नी घरी गेल्या, तुम्ही तिला म्हटलं गळ्यावर मंगळसूत्र घातले तिने, आणि ती जर तुम्हाला म्हटली आजपासून मी गळ्यावर मंगळसूत्र ठेवणार नाही, माझं मनाचं मंगळसूत्र आहे, जमेल का? साधा विचार करा. प्रपंच आहे तो खोटा आहे, पण तरी सुद्धा खऱ्या मंगळसूत्राला किंमत आहे. प्रपंच खोटा असताना सुद्धा माणसाला लटीक येते रुचे, साच कोणाही न पचे. खोटं जेवढ्या लवकर पटतं ना, खरं किती समजून सांगू द्या पटत नाही. पण खरं पटल्याशिवाय आयुष्याचा उद्धार नाही. मंगळसूत्राला किती किंमत आहे. गळ्यावर काळे मणी असतील तर त्या बाईला स्वतःच्या नवऱ्याचं नाव घ्यायचा अधिकार आहे. विचार करा, जर नवऱ्याचं नाव घ्यायला मंगळसूत्राची आवश्यकता आहे, तो अक्कलकोट ब्रह्मांड नायक आहे, जगाचा बाप आहे, त्याचं नाव या मुखात यावं असं जर वाटत असेल तर त्याच्या नावानं या गळ्यावर तुळशीची माळ पाहिजे का नको? हा अभ्यास आपण करावा. उगाच होय होय वारकरी, हा होय होय वारकरी, होय होय
करीन, पाहे पाहे रे पंढरी, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे कुठंतरी वारकऱ्याचं पहिलं काम आहे. म्हणून पहिलं कर्तव्य वारकरी व्हावं लागण. भक्तीमध्ये उतरायचंय तर आधी देवाला आपलंसं करा. देवाला आपलंसं करायचंय, देवीला आपलंसं करायचंय. ती देवी समजून घ्यायची तर पहिल्यांदा तिला आपलं तर करावं लागण. म्हणून विचार करायचा, गळ्यावर पवित्र तुळशीची माळ पाहिजे. आता काही डोकं चालवतात, ताई माळ नाही घातली तर परमार्थ होत नाही का? नाही होऊ शकत. माळ नाही, तुम्हाला देवाचं नाव घ्यायचं, देवीचं नाव घ्यायचं सुद्धा अधिकार नाही. म्हणून गळ्यावर तुळशीची माळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट संतांनी मांडावी बरं का, काही माणसं खाण्यापिण्यावारे परमार्थ करत नाही, खाण्यापिण्यासाठी माळ घालत नाही. पण इथं सुद्धा शास्त्र सांगतं, खाण्यापिण्यासाठी जर तुम्ही परमार्थ सोडत असाल तर आपल्या एवढा बैमान जगात कोणी नाही. खाण्यापिण्यासाठी परमार्थ सोडायचा नाही. चांगलं खा, चांगलं प्या, उत्तम आहार विहार. विहार कसा असावा? उत्तम असावा. आहार कसा असावा? उत्तम असावा. जेणेकरून आम्ही का सांगतो, संतांनी का सांगावं आपल्याला की चांगलं अन्न खा? कारण त्या अन्नावरच आपली बुद्धिमत्ता ठरते. समजून घ्या, जशी अन्न तशी बुद्धी. जसे तुमचे अन्न असेल तशी तुमचे विचार असतील. विचार सात्विक ठेवायचे असतील तर 100% अन्न सात्विक पाहिजे. ठल विठल 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 विठल. म्हणून अन्न चांगलं असेल तर माणसाची बुद्धी क्षमता चांगली असते. म्हणून अन्न चांगलं खा, जशी अन्न तशी बुद्धी. मग हीच मागणी सरस्वती मातेकडे नामदेवराय करतात की खरं मला चांगली बुद्धी दे आणि कुठंतरी माझ्याकडून हा परमार्थ करण्याची माझी स्फूर्ती वाढव. अभंगाचं पहिलं चरण. सरस्वती माते द्यावे मज स्फूर्ती, सरस्वती माते द्यावी मज स्मूर्ती, सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, 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 सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. येतो का कुळती तुझ लागी, येतो का कुळती तुझ लागी, तुझ लागी. लढीवाळ मागत असे तुझ, लढीवाळ मागत असे तुझ. येतो का कुळती तुझ लागी, येतो का कुळती तुझ लागी, तुझ लागी. लाडके लढीवाळ मागत असे तुझ, लाडके लढीवाळ मागत असे सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. येतो काकुळती तुझं लागी. मी काकुळती येतोय माते, मला स्फूर्ती दे, भक्ती करण्याची ताकद दे. ही ताकद फक्त तू देऊ शकते. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराजांनी जसं सरस्वती मातेला प्राधान्य दिलं तसं आज आपण सर्वजण कलियुगामध्ये सुद्धा सरस्वती मातेला प्राधान्य देतो. भविष्याला उज्ज्वल करणारी ही सरस्वती माता आहे. ते भविष्य उज्ज्वल होण्याकरता सरस्वती मातेची पूजा केली जाते. सरस्वती माता म्हणजे सामान्य नाही, एक आदिमाय शक्तीचं रूप आहे. त्रिदेवींमध्ये सगळ्यात मेन देवी ही सरस्वती माता आहे, जी वाणीची देवता आहे. ज्या वेळेला पृथ्वी तयार झाल्यावर, मानव निर्मित ज्या वेळेला झाले, सर्व जीव निर्माण झाले, ब्रह्मदेवानं सगळ्यांना जीवनदान दिलं. तयार केलेल्या पृथ्वीवर सगळं निस्तेज वातावरण होतं, शांत होती. आणि कुठंतरी ब्रह्मदेवाला विचारात पडले ब्रह्मदेव की आता काय करावं. ही निस्तेज जी आपली पृथ्वी झाली आहे, किंवा आपले जे हे सगळे जीव
शांत आहेत यांना कुठंतरी वाणी द्यावी लागण, कुठंतरी शब्द प्रदान करावा लागण. ह्यांच्या मुखावाटे सगळ्यांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाला बोललं पाहिजे, कुठंतरी छान असं गायन झालं पाहिजे, कुठली तरी कला सादर झाली पाहिजे, कुठंतरी ज्ञानदान झालं पाहिजे. या आवेशानं, या विचारानं ब्रह्मदेवाच्या मनापासून त्या कलेच्या देवतेला हाक मारली. तसं सरस्वती माता तिथं उगम पावली, सरस्वती माता तिथं आली. आणि सरस्वती माता तिथं आल्यावर सरस्वती मातेला ब्रह्मदेवानं सांगावं, माते तू पहिल्यांदा सर्वांना वाणी दे. तुझ्या या हातामध्ये जी वीणा आहे त्या वीणेच्या मार्फत तू कुठंतरी सप्तसूर आपल्या या पृथ्वी तलावर असलेल्या सगळ्या जीवांना दे, मनुष्यांना दे. या न्यायानं कुठंतरी त्या मातेनं विचार केला आणि स्वर छेडला. जसा वीण्याचा स्वर छेडला तसं सगळ्या प्राणी मात्रांना जसे जसे आवाज प्राप्त झाले, मनुष्याला आवाज प्राप्त झाले. आणि तिथं कुठंतरी आनंद नादू लागला की कुठंतरी सरस्वती मातेचं आपल्यावर काहीतरी प्रेम आहे, काहीतरी कृपा आहे, काहीतरी आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा म्हणून सर्वांनी मनोभावे तिची पूजा करत जा. विठ्ठल 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 विठ्ठल